तिकडे पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये जोरदार इनकमिंग पाहायला मिळत आहे। 2 दिवसांपूर्वी राष्ट्रवादीतल्या अनेक नेत्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता। आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी गटनेते पृथ्वीराज सुतार तसंच संजय भोसले यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला। आता जवळजवळ पुण्यात उबाठा गटाकडे उमेदवारच शिल्लक राहिलेला नाही अशी स्थिती आहे। पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीची संपूर्ण धुरा सांभाळणारे प्रमुख नेते गणेश बिडकर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। आज आपण पाहतो इथे पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणात होत आहेत। कशा पद्धतीने महत्त्वाचे पक्षप्रवेश झाले आणि काय त्याचा परिणाम होईल आपल्या संपूर्ण पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीवर। निश्चित आज या ठिकाणी आपण जर का उत्साह या कार्यातला बघितला तर एक प्रचंड उत्साहाचं वातावरण शहरात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये आहे। आणि आज शिवसेना उबाटा गटाचे दोन्ही गटनेते पृथ्वीराज शशिकांत सुतार आणि संजय भोसले आणि अश्विनी संजय भोसले या दोन्ही माजी गटनेत्यांनी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे। माननीय संजयजी भोसले, माननीय पृथ्वीराज दादा सुतार यांच्या येण्याने भारतीय जनता पार्टीला एक मोठी ताकद येरवडा भागात असेल, कोथरूड भागात असेल, हे ॲडिशन आहे आमची। गेली 25 वर्ष हिंदुत्वाचा विचार घेऊन संजयराव येरवड्यासारख्या एकदम कठीण भागात काम करतायत। अनेक वेळा त्यांनी नगरसेवक पद तिथं जिंकलंय। मागच्या वेळेस एवढ्या सगळ्या येरवड्यासारख्या भागात शिवसेनेचे 3 नगरसेवक निवडून आणण्याचं काम त्यांनी केलं। परंतु आज फर्स्टेड होऊन काँग्रेसच्या वागण्यामुळं त्यांनी आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलाय। भारतीय जनता पार्टीच्या या परिवारात मी त्यांचं स्वागत करतो। अशा पद्धतीने आज आपण पाहतोय की पुणे शहर भाजप कार्यालयामध्ये मोठमोठे प्रवेश होत आहेत आणि एकूणच पुणे महानगरपालिकेच्या बाबतीत आता कशा पद्धतीने पुढची स्थित्यंतर होतील हे पाहणं औत्सुक्याचं राहील। अविनाश पवार, NDTV मराठी, पुणे।